तर पक्ष आणि संघटना बांधणीसाठी राज ठाकरेंनी एक मोठा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मनसेनं जिल्हा स्तरावर पक्ष बांधणीची मोठ बांधली आहे। आजच्या बैठकीमध्ये संपर्क अध्यक्षांच्या नेमणुका होणार आहेत। बाळा नांदगावकर यांच्याकडे संभाजीनगरची जबाबदारी देण्यात आली आहे। संदीप देशपांडे यांच्याकडे रायगड तर अविनाश जाधव यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आजची ही बैठक पार पडलेली आहे। मनसे नेत्यांची त्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालाय। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, श्रेयस माझा आवाज येतोय? हां हां श्रेयस, आपण बघतोय मनसेची बैठक झालेली आहे। जिल्हा स्तरावर पक्ष बांधणीची मोठ या बैठकीच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे। नेमकं काय काय घडलं बैठकीत? खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर मोठे फेरबदल मनसे पक्षात पण घडतात असं आपल्याला पाहावं लागेल। निवडणुकीला मिळावा पराभवानंतर आता गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर एक मोठा फेरबदल झालाय की संपर्क प्रमुख संपर्क अध्यक्ष आता प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आलाय। म्हणजे आपण बघू शकतो तर आताच्या घटकेला जसं मुंबई ठाणे आज नवी मुंबईचा जो पॅटर्न होता तो आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मनसेच्या नेत्यांचा पॅटर्न आपल्याला दिसून येईल। त्याचाच अर्थ रायगडमध्ये संदीप देशपांडे नेमण्यात आलाय, तर नाशिकमध्ये अविनाश जाधव यांना संपर्क प्रमुख नेमण्यात आलाय। या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या रत्नागिरीमध्ये तीन सरदेसाईंना नेमण्यात आलंय, जे मनसेचे नेते आहेत त्यांना संपर्क प्रमुख आता नवीन जबाबदारी देण्यात आली। ह्याचाच अर्थ की आता ही नेते मंडळी जी आहेत ती त्या त्या जिल्ह्यात जातील आणि संपर्क वाढून तिकडे आपला मनसे पक्ष कसा पोहोचू शकेल असा एक दृष्टिकोन जो आहे तो मनसाध्यक्षांनी आता या बैठकीत दिलेला आहे। आता या संपर्क प्रमुख पुढे कसं काय काम करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।